जेवण नुकतंच आटोपलं आहे. धबधब्याकडे मार्गक्रमण करीत आम्ही निघालो आहे. हे बघा, आता सेल्फी मोडमध्ये हा व्हिडिओ आहे. हा धबधब्याच्या दिशेने हे पाणी येतं आहे आणि आता मी त्या पाण्याच्या आधाराने धबधब्याच्या दिशेला चाललो आहे. शक्यतो आमच्या ह्या ट्रिपची अशी एक खासियत आहे की आम्ही धबधबा रिपीट करत नाही. रायगड जिल्ह्यात अनेक काही हजारो धबधबे असतील, तर ते धबधबे पाहण्याचा आम्ही समजा व्रत घेतला असं बोला. जोपर्यंत आम्हाला शक्य आहे तोपर्यंत आम्ही दरवर्षी एकदा या ग्रुपची पावसाळी सहल काढतो. त्यामुळे आता जेवण वगैरे आटोपलं आहे. हे आमची काही मंडळी येत आहेत बघा, दिसतात तुम्हाला. पाण्यातून थोडंसं क्लोज करायला गेलं तर दिसतात आपल्याला मनोज समेळ, त्यानंतर आपले गुरुनाथ खळे, निलेश पाटील, ते बघा आता पासून निलेश कालवणकर येत आहेत, महेश पाटील येत आहेत आणि राजेश वर्तक येत आहेत. असे आणखीन आमचे काही मेंबर येत आहेत. तर पुन्हा एकदा मार्गक्रमण सुरू झालं आहे धबधब्याच्या दिशेने. अतिशय निसर्ग संपन्न, निसर्गाने ओतप्रोत भरलेलं असं हे कर्जत पावसाळ्यात त्याचं जे सौंदर्य आहे ते अनुभवण्यासाठी प्रत्येकाने, निसर्गवेड्या माणसाने प्रत्येकाने एकदा तरी कर्जतच्या कोणत्याही गावच्या डोंगरपट्टीतल्या ह्या धबधब्यांना भेट द्यावी. अशी ही खरोखर सुंदर जागा. बघूया आता आम्ही धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने निघालो आहे. पाण्याचा जो आवाज येतो, धबधब्याकडून वाहत येणारं पाणी जे ओहोळ म्हणून वाहत जातं सपाटीच्या दिशेला, उंचावरून सपाटीच्या दिशेला वाहत जातं, तर त्या पाण्याच्या आवाजावर आणि त्याच्या बाजूच्या पायवाटांवर आम्ही चालत निघालो.